नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहे की जो महाराष्ट्र राज्यामध्ये बस सेवामध्ये सर्व दिव्यांगांना आरक्षित जागा मिळण्यात आल्या आहे. तसेच सर्व बसमध्ये आरक्षित त्याचबद्दल आज आपण GR बघणार आहे. तर तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वाहतूक खाते, मध्यवर्ती कार्यालय, वाहतूक भवन, डॉक्टर आनंदराव नायर मार्ग, मुंबई आणि त्यांचा दूरध्वनी क्रमांक पण दिलेला आणि मेल ID पण दिलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे तारीख 2/9/2024 या रोजी या GR निघालेला आहे. प्रति प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक 1, 2, 3, 4 यांना सांगितलेले आहे. मुख्य अभियंता, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोली, पुणे इथून हा GR निघाला आहे. आणि सर्व विभागीय नियंत्रण म्हणजे आता हे GR कुठे कुठे लागणार आहे त्यामधले जिल्हे त्यांनी सांगितले आहे. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, अमरावती, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा विभाग या विभागांना यांनी सांगितलेलं आहे, सर्व विभागांना. आणि विषय काय होता? विषय सर्वात महत्त्वाचा आपल्यासाठी विषय आहे दिव्यांग प्रवाशांना राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील विना वातानुकूलित शयनात व शिवनेरी जनशिवनेरी बसमध्ये आसने राखीव ठेवण्याबाबत हा त्यांचा आहे. आणि तुम्ही बघू शकता संदर्भ यांचा, दिव्यांग प्रवाशास राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या सर्व बसमध्ये आसने राखीव ठेवण्याबाबत तसेच सदरची आसने प्रवासादरम्यान लाभार्थ्यास उपलब्ध करून देण्याबाबतची बाब या कार्यालयात विचारण्यात होती. या अनुषंगाने आपणास पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहे. ते सूचना क्रमांक 1 कोणची होती ते पण बघू शकता तुम्ही. दिव्यांग प्रवासी खालीलप्रमाणे राष्ट्रीय बसमध्ये आसने राखीव ठेवण्याबाबत येत आहे. इथं दिलेले आहे आपल्याला कोणत्या बसेस आहे आणि कोणकोणची आपल्याला सीट क्रमांक पण इथे दिलेली आहे. तुम्हाला बसेसचे नाव सांगतो आणि सीट क्रमांक पण सांगतो मी. साधी बसमध्ये आहे आपल्याला सीट क्रमांक 3, 4, 5, 6. निम आगममध्ये आहे आपल्याला 3, 4. ई शिवायमध्ये आहे 3, 4, 5, 6 सीट क्रमांक. शिवशाहीमध्ये आहे 3, 4, 5, 6. विना वातानुकूलित शयनामध्ये 7 क्रमांक आहे. EV9 मी 35 आसानीमध्ये 3, 4 क्रमांक आहे. मिडीमध्ये 30 क्रमांक सीट क्रमांक आहे. विना वातानुकूलित शयन आसानीमध्ये 6 नंबर आहे. शिवसेनी आणि जनशिवसेनी यामध्ये 13 आणि 14 क्रमांकाची सीट क्रमांक आपल्याला अवेलेबल आहे. तसंच 2 नंबरचं काय म्हणते ते पण बघा. दिव्यांग लाभार्थी कोणत्याही स्थानकातून प्रवास करीत असेल त्या स्थानकावर थांब्यावर सदर आसन प्रवाशीकरता उपलब्ध करून देणे. म्हणजे तुम्ही पण कुठून पण बसले त्यासाठी तुम्हाला सीट ही अवेलेबल असलीच पाहिजे. 3 नंबरचं आरक्षित अनारक्षित बसमध्ये दिव्यांग लाभार्थीस राखीव ठेवण्यात आलेले आसन हे कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात आले आहे. दिव्यांग प्रवासी उपलब्ध न झाल्यास सदर आसनाचा वापर सामान्य प्रवासी करता येईल. मात्र प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवासी उपलब्ध होताच सदर आसने त्यांना रिकामी करून द्यावी लागेल. म्हणजे तुम्ही बघू शकता ज्या गाडीमध्ये दिव्यांग नसतील तिथे सामान्य लोक पण बसू शकतात, पण ज्या गाडीमध्ये दिव्यांग चढला ते तुम्हाला आसन खाली करून द्यावे लागेल असं पण सांगण्यात आलं आहे. 4 नंबरचा आहे दिव्यांग लाभार्थ्यास आसन आरक्षित करताना प्रथम दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आलेली आसने आरक्षित करण्यास प्राधान्य देणे. परंतु जसे सदरची आसने उपलब्ध नसल्यास दिव्यांग लाभार्थ्यास सर्वसाधारण आसन आरक्षित करण्यात येईल. म्हणजे आता तुम्ही बघू शकता इथे दिव्यांगासाठी जे आसन आरक्षित आहे त्याच जागेवर दिव्यांग बसणार, किंवा ती दिव्यांगाची जागा आरक्षित न असेल आणि तिथे कोणते दिव्यांग बसले आहेत त्यांना पुढची सीट आसन हे आरक्षित करून देणे. 5 नंबरचा आहे दिव्यांग लाभार्थ्यास प्रवासादरम्यान त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेली आसने उपलब्ध करून देणे, हे पण सांगण्यात आले आहे. 6 नंबरचा आहे दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय परिवहन बसमध्ये चढणे उतरण्यासाठी प्राधान्य द्यायचे आहे. याकरिता चालक वाहक मदत करतील. राष्ट्रीय परिवहन बसमध्ये दिव्यांग प्रवाशात गव्यथ स्थान उतरण्याचे ठिकाण येताच राष्ट्रीय परिवहन वाहकाने त्याबाबत उद्योग घोषणा करून
उतरण्याचे ठिकाण आल्यावर दिव्यांग प्रवाशांना सूचित करण्यात यावे. म्हणजे यांना असं सांगितलं का जे पण आसन आहे तुम्ही त्या दिव्यांगांना चढण्या आणि उतरण्यास मदत करणे, जे पण चालक वाहक असन त्यांना, आणि दिव्यांगांचे जे पण तुमचं स्टॉप असेल तिथे कंडक्टरनी असे सांगणे की तुमचा स्टॉप आला आणि तुम्ही इथं उतरू शकता, असं पण त्यांनी इथे सांगितलेलं आहे. दिव्यांग प्रवाशाचा राष्ट्रीय परिवहन प्रवास सुखरूप व्हावा या हेतूने योग्य ती मदत राष्ट्रीय परिवहन चालक किंवा वाहकांनी प्रवाशांनी करावी. म्हणजे जे पण दिव्यांगाचा प्रवास सुरळीत आणि चांगला व्हावा यासाठी चालक आणि वाहक हे दिव्यांगाची मदत करतील, असं पण यांनी सांगितलं आहे. सुव्यवस्थित दिव्यांगांना विना वातानुकूलीकरण शयन तसेच शिवनेरी जनशिवनेरी बसमध्ये आसने राखीव ठेवण्यात आलेली नव्हती. या परिपत्रकाद्वारे वातानुकूलीकरण शयनयान तसेच शिवनेरी जनशिवनेरी बसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत. सदर बसमध्ये राखीव ठेवण्यात येणाऱ्या आसनांना आरेखन तक्ता सोबत जोडण्यात येत आहे. म्हणजे तुम्हाला जे पण आरक्षित बस नव्हत्या जसे शिवनेरी, वातानुकूलीकरण, जनशिवनेरी या बसमध्ये दिव्यांगासाठी आसने नव्हती, पण आता आसने ते ठेवली आहे. आणि तुम्हाला हा तक्ता पण मी दाखवलेला आहे. या तक्त्यावर सीट क्रमांक पण आपल्याला दिलेली आहे. 9 नंबरचं बघू शकता. इतर सवलतधारी प्रवासी या कार्यालयाच्या वरील संदर्भपत्राद्वारे ठेवण्यात आलेल्या राखीव आसनामध्ये तसेच सूचनामध्ये कोणतेही बदल करण्यात येत नाही. म्हणजे जे जसं पहिलं होतं तसंच आहे, फक्त दिव्यांगांची सीट क्रमांकही बदलण्यात आहे. सदरचा बदल करण्यात आलेली विना वातानुकूलीकरण शयन व शिवनेरी जनशिवनेरी बस आसन व्यवस्थापनाची प्रत्यक्षात अंमलबजावणी तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन संगणकीय आरक्षण प्रणाली दिनांक 1/11/2024 पासून करण्यात येत आहे. मात्र विना वातानुकूलीकरण शयन व शिवनेरी जनशिवनेरी बसमध्ये आसन व्यवस्था राखीव ठेवून दिव्यांग प्रवासी सदरची आसने प्रवास दरम्यान उपलब्ध करून देण्यात यावीत. सदर बाबतीची कार्यवाही परिपत्रक प्रसारित केल्याने दिनांकापासून करण्यात यावी व कोणत्याही प्रवासी तक्रार होणार नाही यांची दक्षता घेण्यात यावी. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे ही आता सध्याच तुम्हाला GR नुसार सांगत आहे, पण तुम्ही जर ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यात येत असेल तर त्याला वेळ लागणार 2 महिने. म्हणजे यांनी तारीख पण आपल्याला इथे सांगितली आहे 1/11/2024 तुम्हाला ऑनलाईन तिकीट पण बुकिंग करता येणार आहे. तरी उपरोक्तप्रमाणे बदलाची माहिती सर्व संबंधित चालक वाहक पर्यवेक्षक कर्मचारी तसेच सर्व आगार व्यवस्थापक यांना देण्यात यावी. सदरची कारवाई अत्यंत महत्त्वाची समजून तातडीने पूर्तता करण्यात यावी. आपणाद्वारे करण्यात आलेली कारवाई अहवाल या कार्यालयात सादर करण्यात यावी. म्हणजे जेवढे पण बस स्थानक असतील महाराष्ट्र राज्यामध्ये, जेवढे पण जिल्हे असतील त्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना हा GR, सर्व कर्मचारी, तिचा स्टाफ, तिचे चालक वाहक यांना सगळ्यांना ह्या GR तुम्ही सांगावा. सोबत एकूण त्यांनी आखणीत दिलेली आहे व्यवस्थापक वाहतूक यांची साईन पण इथे दिलेली आहे आणि सगळ्या विभागांना इथे सांगण्यात पण आलेले आहे. आणि मित्रांनो तुम्हाला हा GR मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकद्वारे देणारच आहे. कोणत्या कारणामुळे मला पण ते देण्यात येत नव्हते, पण आता मी तुम्हाला हा GR डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि मित्रांनो तुमच्या जास्तीत जास्त दिव्यांग मैत्रिणींना हा GR पाठवा, जेणेकरून त्यांना पण माहीत व्हाल कोणकोणत्या बसमध्ये, त्यांना समजून सांगा. आणि तुमचे कोणते पण दिव्यांग मित्र असेल त्यांना पण सांगा की असा GR निघाला आहे दिव्यांग व्यक्तीसाठी. आता कोणत्याही बसमध्ये तुम्हाला तुमची राखीव सीट राहणार आहे. आणि मित्रांनो आमच्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.